जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण जे आहे ते काही वेळेस व्हिडिओज बनवत असताना आपल्या मागल्या व्हिडिओचा रेफरन्स आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये देत असतो आणि त्यावेळी आपण बोलतो की तुम्हाला जर तो मागचा व्हिडिओ आपला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तो व्हिडिओ बघू शकता। यामुळे मित्रांनो फायदा आपला काय होतो, आपल्या नवीन व्हिडिओमधले जे व्ह्यूअर्स आलेले आहेत, नवीन जे व्ह्यूअर्स आलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते पण आपले ओल्ड व्हिडिओ बघतात आणि मित्रांनो आपले ओल्ड व्हिडिओज प्रमोट केल्यामुळे आपल्या चॅनलवरती रीच जी आहे चॅनलची ती मेंटेन राहते। म्हणजे समजा नवीन व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असतील तरी ओल्ड व्हिडिओचे पण व्ह्यूज जे आहे ते कमी जास्त होतात, म्हणजे ओल्ड व्हिडिओचे व्ह्यूज त्या व्ह्यूजमध्ये मिक्स होतात आणि चॅनलचे रीच आपले जे आहे ते मेंटेन राहते। म्हणजे सरासरी व्ह्यूज आपले नॉर्मल येत राहतात जरी आपण व्हिडिओज नाही 2-3 दिवस टाकले तरी देखील, कारण आपल्या ओल्ड व्हिडिओला व्ह्यूज येत असतात। आणि मित्रांनो, आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ओल्ड व्हिडिओला प्रमोट करणं गरजेचं असतं। आता बरेचसे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना माहिती नाही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नेमक्या कशा प्रकारे दिल्या जातात। आणि मित्रांनो, जे पण ज्यांना पण माहिती आहे लिंक द्यायचं ते डायरेक्ट यूट्यूबवरच्या व्हिडिओची लिंक कॉपी करतात आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतात। मित्रांनो, तशा प्रकारे जर तुम्ही लिंक दिली तर तुमचे डिस्क्रिप्शनचे जे कीवर्ड असतात ते जास्त होतात आणि तुमच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते एकदम मिसलीडिंग मेटाडाटा होत जातो। तर त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नेमकी लिंक कशा प्रकारे दिली पाहिजे आणि कुठल्या लिंक नाही द्यायच्या ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। कारण मित्रांनो, बरेच क्रिएटर जे आहेत ते वेगवेगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतात आणि त्यामुळे त्यांना कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पण येत असतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट बघायचा आहे, तरच तुम्हाला समजणार आहे तुम्ही लिंक कशा प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता तुमच्या ओल्ड व्हिडिओच्या, आणि सोबतच तुम्ही कुठल्या प्रकारच्या लिंक नाही दिल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या चॅनलवरती कुठलाही स्ट्राईक नाही येणार। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया मोबाईलवरती आपण जे आहे त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक कशा प्रकारे देऊ शकतो। मित्रांनो, साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, जो पण मी YT स्टुडिओ ॲप्लिकेशन यूज करतो तो सगळ्यांनी करायलाच पाहिजे। तर YT स्टुडिओ ॲप्लिकेशन जो आहे तो आपण ओपन केलेला आहे। YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर इथून आपण सर्व व्हिडिओ जे आहे ते मॅनेज करू शकतो। आता इथे एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज, या ट्रिकने 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करा। आणि मी या व्हिडिओमध्ये समजा बोललेलो आहे की तुम्हाला जर यूट्यूबवरती चॅनल कसा बनवतात हे जर बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। तर या ठिकाणी मला समजा इथे एक व्हिडिओची लिंक द्यायची आहे, ठीक आहे, चॅनल समजा इथं आपण चॅनल कसा बनवा याची लिंक द्यायची आहे। तर तुम्ही काय करता मित्रांनो, ज्यांना येतं लिंक द्यायला ते काय करतात, जस्ट जातात आणि आपला व्हिडिओ सर्च करतात, ठीक आहे। तर इथं मी सर्च करतो यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, ठीक आहे। तर इथं आपला एक सर्चला व्हिडिओ येईल, तर 2 नंबरला आपला व्हिडिओ येतोय। तर इथून डायरेक्ट लिंक जे आहे ते शेअरवरती क्लिक करतात, लिंक कॉपी करतात आणि इथे येऊन डायरेक्ट पेस्ट करतात। आता मित्रांनो, ही जी लिंक झालेली आहे ही लिंक मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात लिंक झालेली आहे, ठीक आहे। आणि इथं जर बघितलं तुम्ही इथे क्वेश्चन मार्क असतो, ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन मार्क आहे, तर क्वेश्चन मार्कचा पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो तो बघू शकता, तो आपण इथून जस्ट डिलीट करून टाकायचं, कारण इतकी जरी लिंक आपण ठेवली तरी पुरेशी आहे, ठीक आहे। तर इथं ही जी लिंक आहे ही आपण इथं ठेवूया आणि या लिंकला मित्रांनो आपण वरती कॅप्शन पण द्यायचं आहे की यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, ठीक आहे। तर इथं मी लिहिलेलं यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, ओके। तर यामुळे मित्रांनो काय होईल की लोकांना डायरेक्ट समजून जाईल की यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, आणि नंतर तुम्ही इथे एक थोडंसं जे आहे ते इमोजी वगैरे लावला तरी चालून जाईल। तर यामुळे काय होईल, यूट्यूब चॅनल कसा बनवायचा हे दिसल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट लोक जे आहे ते खाल्ल्या लिंकवरती क्लिक करतील। आता नवीन यूट्यूबच्या अपडेटनुसार ती लिंक डायरेक्ट जे आहे ते तुमचे टायटल असतं तेच दिसतं। सो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे लिंक टाकायची, क्वेश्चन मार्कच्या पुढची जी लिंक आहे ती अजिबात टाकायची नाही, ठीक आहे। मी आणखीन एक वेळेस तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो ही लिंक बरोबर आहे का असं, ठीक आहे। तर ही लिंक आधी आपण कॉपी करूया, तर इथं मी कॉपी करतो, शेवटला 2A आहे, ठीक आहे। तर हा जो व्हिडिओ होता तो तुम्ही म्हणाला आता क्वेश्चन मार्कच्या पुढला पार्ट डिलीट केल्यानंतर लिंक ओपन होणार का, तर इथं मी एक वेळेस दाखवतो तुम्हाला। इथं मी यूट्यूब चॅनल कसा बनवायचा टाईप करतो, यूट्यूब चॅनल कसा बनवायचा असं इतकं टाकून बघूया आपण, व्हिडिओ आला तर आला, नसेल तर आपण वेगळ्या ट्रिकने शोधू, ठीक आहे। इथं यूट्यूब चॅनल कसा बनवायचा व्हिडिओ येतोय का बघूया आपण, इथं आलेलं आहे, ठीक आहे। इथून मी लिंक जर शेअरवरती क्लिक करून लिंक कॉपी केली तर ही लिंक कॉपी केलेली आहे ती मित्रांनो, जर मी इथं येतो व्हिडिओमध्ये आणि इथंच कॉपी केलेली लिंक येऊन टाकतो, ठीक आहे। तर इथं समजा
ही लिंक टाकली तर बघू शकता इथं 2A लास्टला दिसत आहे. म्हणजे सेम तशीच लिंक असते मित्रांनो, फक्त यूट्यूबवरती लॉंग लिंक असते, त्यामुळे ती तुम्ही लॉंग लिंक जर टाकली तर त्याचे जास्त कीवर्ड तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये होणार. एकदम शॉर्टमध्ये जे आहे ते लिंक द्यायला शिका. जर अशा लिंक दिल्या तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शन तुमची अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो लिंक द्यायच्या डिस्क्रिप्शनमध्ये, आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्यायचं तुम्हाला आता समजलं असेल. पण आता मित्रांनो मुद्दा येतो पुढचा की डिस्क्रिप्शनमध्ये कसल्या लिंक नाही दिल्या पाहिजेत. ओके, तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही कसल्या द्यायच्या तर ते सांगतो तुम्हाला. तर तुम्ही वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देता. ठीक आहे, एखाद्या ॲप्लिकेशन जर तुम्ही प्रमोशन केलं असेल तर त्याची डाउनलोड लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देता. तर मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अशा कुठल्याही ॲप्लिकेशनची लिंक तुम्ही द्यायची नाही जे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती नसेल. ठीक आहे, तरी एखादं ॲप्लिकेशन असतं ते दिलं तरी चालेल, पण काही गॅम्बलिंग ॲप्लिकेशन असतात ज्यामध्ये ऑनलाईन ड्रग्स वगैरे विक्री सांगितलेले असते किंवा ऑनलाईन रम्मी वगैरे कशा खेळायचे ते दाखवलेलं असतात. तर अशा ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड लिंक तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असाल तर मित्रांनो ते गुड्स अँड सर्व्हिस जी का पण पॉलिसी असते तर ती व्हायोलेट होते. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येतो. त्याचबरोबर मित्रांनो अशा कुठल्याही व्हिडिओची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची नाही. तुम्ही वेगवेगळ्या दुसऱ्या यूट्यूबरच्या लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता, पण तुम्ही अशा लोकांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही द्यायच्या ज्या व्हिडिओमध्ये पॉलिसी जी आहे ते व्हायोलेट केलेली आहे, जेणेकरून म्हणजे त्याने कम्युनिटीचं उल्लंघन केलेलं आहे. आणि तसल्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जरी दिली तरी तुमच्या व्हिडिओवरती पण स्ट्राईक येऊ शकतो. कारण कसं आहे की काही लोक काय करतात की ड्रग्स वगैरे विक्री, दारू विक्री अशा गोष्टी दाखवतात व्हिडिओमध्ये, आणि त्याची लिंक जर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्हाला देखील कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येतो. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन काही वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवरती मित्रांनो पॉर्न वेबसाईट वगैरे असतात. तर अशा वेबसाईटच्या लिंक पण तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये देत असाल तरी देखील तुम्हाला स्ट्राईक पडू शकतो. त्यामुळे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्यायच्या असतील तर तुम्ही काळजीपूर्वक लिंक दिल्या पाहिजेत, कारण त्यामुळे पण तुमच्या व्हिडिओवरती स्ट्राईक येतो. सोबतच तुम्ही काही ॲप्लिकेशन्स असतात मित्रांनो, ते ॲप्लिकेशन मॉडिफाईड ॲप्लिकेशन ज्याला मॉड ॲप आपण म्हणतो, म्हणजे एखाद्या ॲप्लिकेशनचा वॉटरमार्क येत असेल तर तो लोगो नसलेलं ॲप्लिकेशन तुम्ही मॉड ॲप असतं ते डिस्क्रिप्शनमध्ये देता. तर अशा फ्रीमध्ये तुम्ही जर एखादं पेड ॲप्लिकेशन फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलं असेल त्याची लिंक, डाउनलोड लिंक, तरी देखील तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येतो. जसं की एक्झाम्पल घेतलं अलाइट मोशन, काइनमास्टर, कॅपकट ॲप्लिकेशन हे विदाउट वॉटरमार्क कसे डाउनलोड करायचे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जर दिली असेल तर मित्रांनो तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनच्या लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये नाही देऊ शकत. तर मित्रांनो या ज्या ॲपलेट वगैरे लिंका ज्या असतात ज्यावरून तुम्ही लोकांना प्रोडक्ट वगैरे घ्यायला सांगत असता, तर या ॲपलेट लिंकांमध्ये पण मित्रांनो काही प्रोडक्ट असे असतात जे ऑनलाईन समजा एखाद्या वेबसाईटवरती दारू वगैरे भेटत असेल तर त्याची तुम्ही ॲपलेट लिंक करून जर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल तरी देखील तुम्हाला स्ट्राईक पडू शकतो. सो अशा प्रकारच्या ऑल अँड ॲव्हरेज तुम्ही बघितलं तर ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांच्या लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नाही देऊ शकत. जर दिल्या तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येणार आहे. सो इतकंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला समजलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक कशी द्यायची, प्लेलिस्टची लिंक कशी द्यायची. आता तुम्हाला प्लेलिस्ट कशी बनवायची माहिती नसेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिकवरती नक्की बनवूया. अगदी प्रोफेशनलरित्या आपण प्लेलिस्ट बनवू आणि ती प्लेलिस्ट रँक कशी करायची ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. त्यासाठी जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट नक्की करा. तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज बघितली नसेल नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.